धाराशिव जिल्ह्याचे सुप्रसिद्ध कायदेतज्ञ उमरगा विधिज्ञ मंडळाचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट प्रवीणचंद्र तोतला यांच्या वाढदिवसानिमित्त त्रिकोळी येथील गोवर्धन गोशाळेत श्री गौरी गोपाल मंदिराचा शुभारंभ सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत 9 सप्टेंबरला पार पडला। यावेळी तोतला परिवारातर्फे या गोशाळेला 11 बॅगा गोग्रास दान करण्यात आले। तर ही जी कल्पना सुचली आहे त्याचं खरोखर अत्यंत मनापासून अभिनंदन करतो। या कार्याला शुभेच्छा देतो। राधाकृष्णाचं मंदिर उमरगा तालुक्यात माझ्या मतानं पहिलंच मंदिर उभारलं जाते। तर या अभिनव कल्पनेबद्दल महिला मंडळाचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं आहे। त्रिकोळी गोवर्धन गोशाळेतील या श्री गौरी गोपाल मंदिर शुभारंभ प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती जितेंद्र शिंदे, धाराशिव जिल्हा परिषद माजी अर्थ आणि बांधकाम सभापती ॲडव्होकेट अभयराजे चालुक्य, ज्येष्ठ उद्योजक LT मोरे, भारतीय जनता पक्ष धाराशिवचे माजी जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य, व्यापारी महासंघ माजी अध्यक्ष सिद्धरामप्पा चिंचोळे, डॉक्टर सुभाष वाघमोडे, माजी नगराध्यक्ष हंसराज गायकवाड, वंचित बहुजन आघाडीचे नेते रामभाऊ गायकवाड, पप्पू सगर, जनार्दन सांगवे, गिरीश सुरवसे आदी मान्यवरांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲडव्होकेट SP इनामदार यांनी केले, तर ॲडव्होकेट अक्षय तोतला यांनी प्रास्ताविक मांडले। बऱ्याच दिवसापासून एक संकल्प केलेला होता की गोवर्धन गोशाळेचे येणाऱ्या जाणाऱ्यांची वर्दळ वाढली पाहिजे, संख्या व्हिजिट करणारे जे गोशाळेला भेट देतील अशा सगळ्या व्यक्तींची संख्या वाढली पाहिजे, जेणेकरून गोशाळेची परिस्थिती, गोशाळेतली गायीबद्दलचं प्रेम हे सगळ्यांच्या मनात तयार व्हावं आणि एक नातं गोशाळेसोबत सर्वांचं जुळावं या उद्देशाने एक चिल्ड्रन्स पार्क म्हणजे सगळ्या जे लहान मुलं असतील ते खेळता येतील असं एक पार्क इथं तयार करावं आणि गौरी गोपाल मंदिर अशी संकल्पना ते गौरी गोपाल मंदिर समिती मधील 23 महिलांच्या सगळ्यांच्या संकल्पनेतून एक संकल्प करण्यात आला आणि त्याचा फायदा गोशाळेला कायमस्वरूपी व्हावा या दृष्टिकोनातून ती परत कार्यान्वित करावी असं ठरलं होतं। आता त्याला योग चांगला जुळून आला आणि वाढदिवसाचा योग जुळून येताना जवळपास सकाळच्या दरम्यान आज त्या सर्व कामाचा शुभारंभ करावा असा विचार सगळ्यांच्या मनात आला आणि त्याप्रमाणे भूमिपूजनाचा योग, भूमिपूजन करण्यायोग्य सर्व इथली जागा व्हावी या दृष्टिकोनातून आधीचा एक शुभारंभ ज्यात आपण आज नियोजन जे आपल्याला मंचावर दिसतंय नकाशा, त्या नकाशात प्रमाणे काम कार्यान्वित करावी, जागा साफसफाई करावी याप्रमाणे या कामाचा शुभारंभ आजचा योग साधून करण्यात आला। तर या पूर्ण आराखड्यापैकी मंदिरची स्थापना म्हणजे मंदिर जे काही उभारायचंय ते पूर्णतः आज ज्यांचा वाढदिवस आहे ते माझे वडील तोडला यांनी मंदिर पूर्ण उभारण्याचा संकल्प केला। प्रतिवर्षी आपल्या वाढदिवसानिमित्तानं विधायक कार्य करून विवेकी समाज घडविण्यात धडपड करत असतात असे ॲडव्होकेट प्रवीणचंद्र तोतला यांनी त्रिकोळी गोशाळेत अधिकाधिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस व्यक्त करत श्री गौरी गोपाल मंदिराचा शुभारंभ करण्यात आला। श्री गौरी गोपाल मंदिर समितीमध्ये मीना तोतला, अर्चना खंडेलवाल, वैष्णवी तोतला, अर्चना शाहीवाले, सरोज कुलकर्णी, उषाताई गायकवाड, लताताई मोरे, ज्योतिताई चौगुले, सुलभा वाघमोडे, ज्योती सातपुते, नंदाताई अंधारे, छबुताई मुगळे, कोमल मुरझाणी, अनुराधा मिरगणे, राधा थोरे, अमिता सोनी, उज्ज्वला चांडक, सीमा कंधारकर, सुरेखा माणिकवार, मंजू अळंगेकर, सुषमा लड्ढा, अंकिता मम्माळे आणि मनीषा पोद्दार आदी महिलांचा समावेश आहे। वर्षभरापूर्वी या गोशाळेला सिद्धरामप्पा चिंचोळे यांनी एक मशीन दान केली होती। त्या मशीनमुळे येथील बऱ्याच दिव्यांग, वयोवृद्ध, आजारी गायींवर वेळेत योग्य उपचार झाल्यानं त्यांना जीवनदान भेटल्याचं दिसून आलं। या मशीनीमुळे ही गाय आता जवळपास 10-12 दिवस झाले ही स्टँडिंग 15 दिवस झाले 15 दिवस स्टँडिंग आहे
आणि नाहीतर ही तेव्हा 3 दिवसात हिचे गतप्राण झाली असती आणि ती दुसरी गाय, हे बघा ही गाय जी आहे ती गाय या मशीननं नीट केली आणि ह्याचं सगळं श्रेय हे आमचे सगळ्याचे आप्पा. हे स्वतःहून त्या दिवशी भाषणात ते गाई करता मशीन उचलायची, मी देतो माझ्याकडे लागलं म्हटलं. सर, या मशीनची साधारणपणे आवश्यकता का भासते आणि हे मशीन जर नसेल नेमकं कुठल्या प्राण्यासाठी, गायीसाठी ही आवश्यकता भासते आणि मशीन नसल्यानंतर काय अवस्था निर्माण होऊ शकते? मशीन नसल्यानंतर ह्या गायीला एकाच ठिकाणी पडून दुखणे होतात, आळ्या पडतात आणि मग दगावतं. तर त्याच्याकरता हे मशीनवरती जर असं स्टँडिंग ठेवलो तर त्याची ती जखम हडकते आणि हे पुन्हा चारा, गोळ्या, औषध ह्याच्यावर ट्रीटमेंटवर दुरुस्त होती. खूप मोठा अति महत्वाचा आधार म्हणजे ही मशीन आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सतीश साळुंके, विष्णू पांचाळ, अनिकेत साठे, गणेश पांचाळ, राम राठोड, राहुल भालेराव, संतोष कलशेट्टी, ॲडव्होकेट सिद्धराम हंद्राळे आदींनी विशेष परिश्रम घेतले. प्रतिनिधी सचिन बिद्री, NTV न्यूज मराठी, उमरगा, धाराशिव.